बीडमध्ये ढाकणे पिता पुत्राला मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ झाली। त्याला बुधवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं अटक केली गेली। त्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे। दरम्यान त्याआधी त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोक्या भोसले विरोधात वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आता शिरूर पोलीस ठाण्यात खोक्या विरोधात 4 गुन्हे दाखल आहेत। त्यात नव्याने वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचाही समावेश आहे। खोक्या राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ही त्याला 7 दिवसांची मुदत देण्यात आली। खोक्याने एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केली होती। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे इतर कारनामेही समोर आले होते। बॅटने मारहाण प्रकरणी पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर वन्यजीव प्राण्यांना लावलेल्या जाळीवरून ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती। तर वन विभागाने टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला होता। मारहाण आणि गांजा प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले होते। बुधवारी खोक्या विरोधात वन्यजीव विभागाकडूनही गुन्हा दाखल केला गेला। तो ज्या ठिकाणी राहतो तो अतिक्रमण असून मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी त्याला मुदत देण्यात आली आहे। 7 दिवसात जर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही तर वन विभागाकडून कारवाई अंतर्गत अतिक्रमण काढले जाऊ शकते।